आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचमध्ये पहिलीच मॅच खेळत असताना सावा संघ या स्पर्धेमधून बाहेर झालाय. जरूर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नेक्स्ट स्पर्धा त्यांची ज्या ठिकाणी असेल त्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा. पीसी आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला बोरशादेव अटाळी हा सामना आता नवीन पाहायला मिळेल. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. सध्या पीसी संघ करेल फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेतला गेला आणि ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. आर्यन आणि सागर ही सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि पहिला पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी टीम पीसीच्या माध्यमातून बॉलर तयार झालाय. जयेश चांगला राहिला खेळ. जयेश शेलार म्हटलं गेलं तर फ्रंटलाईन बॉलर, त्याला पहिला पॉवर प्लेमध्ये यूज केलं जाते आणि फ्रंटलाईन बॉलर ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये जी बॉलिंग दिली जाते ना, त्या बॉलिंगला अतिशय कमबॅकीचे तो ठेवत असतो. येस, वेलकम यासिन सिंधू. चला सामन्याला सुरुवात करायची. अंपायर्स कधीपासून सांगतात की सामन्याला सुरुवात करा. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक जय शेलारकडे आणि स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल आर्यन. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल, फास्ट फुल टॉस होता. विकेट किपर बीट झाले, बॅट्समन बीट झाले. बॉल मागे चाललाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. सागर वळलाय दुसरीसाठी. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी, रिस्की ही धाव बनवण्याचा प्रयत्न. खरं सागर आणि आर्यन ही जोडी आहे. सागर स्ट्रायकिंग एंडवरती होते. फास्ट फुल टॉस बॉल विकेट किपर बीट झाल्यानंतर मागे गेला आणि बाईच्या स्वरूपाने धावपलकाला या ठिकाणाहून झाले सुरुवात. ॲटमॉस्फिअर खूप चांगला झालाय. या ॲटमॉस्फिअरमध्ये कोणालाही खेळणं आवडेल. खरं तर जय गजानन डेव्हलपर्स आटाळी या नावाने हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासमोर आई गावदेवी पिसे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सुंदर फटका एलिव्हेट केला गेलाय. बॉल मोठ्या फटक्यासाठी चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिपिश कव्हर पॉइंट. बाउंड्री चिरत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रियांशी सुधाकर पाटील खरं तर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याकडनं पारितोषिक ते म्हणजे कोणती विकेट हॅट्रिक जर नोंदवली कोणत्याही गोलंदाजाने ते 1000 रुपयाचं पारितोषिक आणि समीर घोडे यांच्याकडून सुद्धा ते पारितोषिक लागोपाठच्या 3 विकेटसाठी. सागरच्या बॅटमधून तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतीये या बॉलवरती सिंगल. धावपलक सिंगलने पुढे सरकत आहे. पहिला ओव्हरमध्ये पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमच्या धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होत असताना पहिला सागरने खरं तर डॉट बॉल केला गेला. त्यानंतर चौकार, त्याच्यानंतर त्याची सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. कुलवटापाचा बॉल अपील केली जाते. लेग स्टंपवरती एक्झॅक्टली लेग स्टंप मिस लाईन करत होती. इम्पॅक्ट पडला लेग बाईटचा. जर मिडल स्टिकवरती असता तर लेग बिफोर विकेट अर्थातच विकेट मिळाली असती. LBWची अपील केली होती परंतु लेग स्टंप मिस केला. त्या अनुमानाने अंपायर्सने नॉट आउट घोषित केला. बाईची जी सुरुवात झाली ना, बाईच्या 2 धावसंख्येने, त्यानंतर एक चौकार आला. त्यानंतर ही सिंगल, त्यानंतर लेग बायची सिंगल. टीमची धावसंख्या 8. 5 ओव्हरचा सामना आहे आणि 5 ओव्हरमध्ये जयेश शेलार सुरुवातीलाच या धावा कमबॅक करतोय ओव्हर द विकेट. मागच्या खरं तर मॅचमध्ये सुद्धा 3 वेळा एका गोलंदाजाला तुम्ही बघितलं थांबत असताना. कदाचित काहीसा व्यत्यय असावा त्या ठिकाणी. त्याच्यामुळे याही ओव्हरमध्ये तुम्हाला एक मृत चेंडू पाहायला मिळाला. अर्थातच डेड बॉल रिदनमध्ये चुकले गेले जयेश शेलार, परंतु पुन्हा एकदा वळतात ते बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. हलक्या पद्धतीने बॉल टाकला. व्हेरिएशन होतं गतीमध्ये. परिवर्तन करत असताना त्याने फोटोकला चेक केलं आणि तेच असं, कारण समीरनेही त्या गोष्टीचा उल्लेख केला की ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती रिदमवरती असतात तेव्हा बॅट्समनला रीड करणं, त्याच्या माइंडमध्ये एक्झॅक्टली काय चाललं, ह्या सगळ्या गोष्टी ओळखणं गरजेचे असतात. ओळखलं गेलं. जयेश शेलारने चांगला बॉल टाकला. सागर समोर. स्वतःसाठी जागा बनवायची होती. ऑप्शनवरती बॉल, पॉइंटला चालला बॉल. या बॉलवरती खरं तर आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. अशा प्रकारे ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये धावा बनल्या गेल्या 10. सन्माननीय गुरुनाथजी मेहर साहेब या दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेतात. मी विनंती करेन या मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. गावाच्या मानाच्या सन्मानाच्या खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मित्रांनो तुम्ही आहात. श्यामशेठ दळवी यांच्या निदर्शनाखाली, जय ज्योतिंगदेव देवरुंग संघाच्या नेतृत्वाखाली आणि लक्ष्या बैलाला मान मिळवण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे. अर्थातच लक्ष्या चषक 2025.
सध्या तरी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रापासून थोडेसे आपण लांब गेलो ना तर अनेक सारे असे नंदी आहेत. त्या नंदींची खरं तर क्रिकेटमध्ये उपमा केली जाते. आता धर्मराजा चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला बकासूर, अर्थातच सरपंच 6300 CC असं त्याला म्हटलं गेलंय. आणि या सध्या स्पर्धेमध्ये तुम्ही आहात तर या स्पर्धेमध्ये सुद्धा नंदीच्याच नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच आपण शंकराचं वाहन म्हणायचो नंदी, आणि आता तरी शर्यती क्षेत्रामध्ये त्या नंदींना आपण पूजत असतो. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 10. आता आलाय मानव ओव्हर नंबर 2 मध्ये. टीम आटाळीच्या माध्यमातून आर्यन आणि सागर ही जोडी आतापर्यंत 2 जोडीने पहिल्या पॉवर प्ले मध्ये बचावात्मक खेळ केलाय. या मॅच मध्ये समोर फोर्स केलाय, जास्त फोर्स करू शकला नाही. फिल्डर आहेत त्या ठिकाणी ॲक्युरेटली वळले गेले, घेतली गेली कॅच. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी लॉंगॉनला आपल्याला पाहायला मिळाले. टीम पीसेच्या माध्यमातून लॉंगॉनला फिल्डिंग त्या ठिकाणी करत होते. साहिलच्या हातामध्ये झेल, फलंदाजीतनं होईल बाद लागणारा हा झटका पहिला. बाद झाले. खरं तर आर्यन सुरुवातीपासून स्ट्रगलच करत होता. त्याने 3 चेंडू फेस केले, 2 डॉट बॉल, 1 सिंगल त्याला मिळाली. तो बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये मानवला ती मिळती सफलता. मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 3 वरती गेला आहे विनायक. मागच्या मॅच मध्ये विनायकने चांगला खेळ, आय थिंक सो त्यालाच मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला होता. विनायकची चांगली कामगिरी राहिली. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्याच विनायक पाटीलला आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल क्रमांक 3 वरती तो आलाय. टीमची धावसंख्या 10 असताना पहिली सफलता मिळाली आहे ती म्हणजेच गोलंदाज मानवला. 5 ओव्हरची मॅच. सध्या तरी 10 या धावसंख्येवरती पहिली विकेट गमावली आहे टीम आटाळीनं. राऊंड द विकेटने नोचा इशारा, ओव्हर स्टेपिंग असावी. पंचाने बघितला गेला पाय की लाईनच्या पुढे पडलाय, त्याच्यामुळे स्वतःवरती नाराज आहेत ते म्हणजेच गोलंदाज मानव. पंचाचा लगेच इशारा आला. खरं तर पंच पाहना किती चाणाक्ष आहेत. कारण एक फास्टर बॉलर जेव्हा त्यांच्या समोर असतो त्यांना डिसिजन काय द्यावं लागतं तर आधी त्यांच्या पायांकडे बघणं, तो लाईनच्या पुढे गेलाय की काय, मग त्याच्यानंतर बॉल एक्झॅक्टली कुठे पडलाय, क्विकली त्यांना हे डिसिजन द्यावं लागतात. त्यामुळे गुड डिसिजन अंपायर. नोचा इशारा आला म्हणजे येणारा बॉल असेल फ्री हिट. समोर विनायक पाटील. फ्री हिटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल आला तरी फ्री हिट कंटिन्यू असेल. अतिरिक्त 2 धावा मिळाल्यात. जिथे धावफलक 10 होतं पहिली विकेट मानवला मिळाली. सुंदर सुरुवात त्याच्या ओव्हरची झाली, परंतु 2 मिस्टेक आतापर्यंत झाल्यात. एक नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा, त्याच्यानंतर आउटसाइड द लेग स्टंप वाईट बॉल. टीमची धावसंख्या 12. राऊंड द विकेट. खुलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल टाकलाय, पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग गेली आहे आणि या ओव्हर मधला हा दुसरा नो बॉल. या अडचणींना ना खरं तर बॉलर मानव सामोरे जातो, त्याला कळून चुकलंय की आपल्याकडनं मिस्टेक झाली आहे. आणि वेलकम विजय दादा. खरं तर किरवलीतून समाजसेवक आणि एक चांगले समालोचक तुम्ही बघितले, परंतु आता केतन बजागे कोण विसरेल. आजच्या दिवसामध्ये त्यांनी आम्हाला खरं तर कोल्ड्रिंकची सेवा पुरवली. अनेक सारी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावली सुद्धा होती. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. विजू दादा या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर किरवली गावातून एक सुंदर समालोचन KPL मध्ये तुम्ही नेहमी त्यांचं पाहत असतात. त्यांचं या ठिकाणी आगमन. जरूर 2 डिसिजन अपोजिट लागली. टीम अटाळीच्या बाजूने ते 2 डिसिजन चांगली लागली, कारण 2 नो बॉल आले, एक वाईट बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपाने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होते. 14 धावा आहेत, म्हणजेच येणारा बॉल ही फ्री हिटच असेल. 2 फ्री हिट बॉल मिळाले. या बॉलवरती सुद्धा फ्री हिटवरती फायदा उचलला नाही, परंतु पुन्हा नो बॉल आला. पुन्हा एकदा 30 संधी आले. या संधीचं खरं तर सोनं करावं लागेल, कारण या संध्या ना तात्काळ येत असतात. त्या संधीचं सोनंही करणं गरजेचं. परंतु डावकुऱ्या त्याचा बॅटर होता विनायक. आता स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्राईक आली आहे सागरकडे आणि त्याला फेस करावा लागेल. फ्री हिटचा बॉल जिथे सज्ज होतोय गोलंदाज मानव. फ्री हिटचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉटमध्ये कव्हर्सला फिल्डर पायानं थोडीशी फ्लाईट दिली, बॉलला त्यांनी अडवलं गेलं. या बॉलवरती मिळते सिंगल. आतापर्यंत चेंडू या ठिकाणी बघितले गेले तर समाप्त झाल्यात ते म्हणजेच 2 नो बॉल आले, एक वाईट बॉल आला. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 15 या आकड्यावरती. 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धावा टीमच्या टोटल मध्ये. पाच ओव्हरच्या मॅच मध्ये 2 ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात आणि या 2 ओव्हरची इम्पॉर्टन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये समजते, कळतीये.
खुलवट टप्पाचा बॉल खोदून काढला, मिड ऑफ ताईना डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला, डायरेक्ट हिट झाला नाही. बॉलरच्या हातामध्ये बॉल आला. कदाचित डायरेक्ट हिट होऊ दिला असता तर फलंदाज धोक्यामध्ये होता. सागरने चपलाईने सिंगल जे आहे ती सिंगल कंप्लीट केली आहे. आतापर्यंत सागर ना बचावात्मक खेळत होता पहिल्या ओव्हरमध्ये, पण तो आता अटॅक करायला त्याने सुरुवात केली आहे. मानवचा चांगला बॉल होता जिथे त्याचा अटॅक थोडासा फसला गेला. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती अंपायरने नॉट आउटचा जो इशारा दिला गेला तो करेक्ट होता, कारण पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ड्रॅग केली होती. अंपायर्सने नॉट आउटचा इशारा दिला. या बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. विनयसाठी पारितोषिक या ठिकाणी आलंय. कोणती हॅट्रिक जर त्यांनी कंप्लीट केली तर त्याच्यासाठी केतन बजागे यांच्याकडनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा येतात. आता मानवला ही विचार करायला हवा की आपण फ्रंटलाईन बॉलरपैकी पॉवर प्लेचं दुसरे षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक असं असतं जिथे जास्त मुभा असते बॅट्समनला, परंतु ही मुभा आता खरं तर पाहून तो बॉलिंग करतो, परंतु अतिरिक्त जास्त धावा त्याने दिल्यात. ओव्हर द विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडवरती बॉल लागलाय, मागे चाललाय. विचार पडलाय की हा बॉल जर सरळ बॅटने खेळला असतं तर एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या, काहीशा धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणि म्हटलं जातं ना की रिव्हर्स म्हणजेच दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. हा बॉल चांगला होता, जर समोर फोर्स केला असता तर धावाही चांगल्या मिळाल्या असत्या. यस, वेलकम वसीम सिंधू. खरं तर एक चांगले स्कोरर म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघत असतो. यासीन ही या ठिकाणी आहेत, म्हणजेच यासीन यांचे बंधू वसीम. हे दोन्ही बंधुराज क्रिकेटमध्ये खूप चांगले खेळतात मिहिरी 11 बापगावच्या माध्यमातून, परंतु ते सध्या तरी ॲज अ प्रेक्षक म्हणून आहेत. त्यांचे करूयात सहर्ष स्वागत. डॉट बॉल या ठिकाणाहून आलाय, मानवने फेकला डॉट बॉल. चला, या ओव्हरला जास्त वेळ जातोय. विनंती करेन की पॅनल्टी तुम्हाला लागू शकते. फिल्डिंग करा टीम, जास्त वेळ घेऊ नका. थोडासा पुढे आला खेळण्यासाठी, पद्धताने तिचा वापर केला, परंतु ती लाईन रीड केली. पडल्यानंतर थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. मानवचा वेगही थोडासा होता, टप्पाही थोडासा बाउन्सर मिळाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सागरचा, तो बीट झाला, आणि आता लागोपाठचा दुसरा बॉल तो डॉट खेळतोय. ही ओव्हर थोडीशी आता जास्त लांबडी झाली आहे, कारण आतापर्यंत 9 चेंडू फेकल्यात आणि या ओव्हरमध्ये जास्त धावा या ठिकाणी दिल्यात, परंतु अजूनही या ओव्हरला थोडंसं मागडं ठरवलं जाईल. स्वतःसाठी जागा बनवली, फ्रंटफुटला गेले, ऑन साइडला हुक करत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तुम्ही या स्पर्धेचे नेत्रबिंदू आहात, कारण जर प्रेक्षक नसले तर स्पर्धा पाहण्याला मजाच नाही. त्याच्यामुळे तुम्ही आमचे लाडके प्रेक्षक आहात. शुभेच्छा आपण खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या खरं तर चिमुकलीच आज वाढदिवस आहे, प्रियांशी सुधाकर पाटील. तिचा जो वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्तानं आपण तिला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता आणि सह्याद्रीची तिला उंची लाभो. येणाऱ्या खरं तर कालामध्ये एक चांगल्या खरंच वळणावरती ती जावं अशी आपण जगदंबे चरणी प्रार्थना करूयात. सो हॅपी बर्थडे प्रियांशी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 21 आलात. मागच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा आल्या. तब्बल व्हाईट बॉल 2, नो बॉल 2 आले. एक चौकारी शेवटच्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. एकंदरीत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये आला पियुष. यावेळेला अपील केली जाते लेग बिफोर विकेटची. अपील केली गेली, परंतु फलंदाज तिथे पुढे होते, अंपायर्सकडे पाहत राहिले. थोडासा मिसकम्युनिकेशन झाला आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर आता बाद होईल, मैदानाच्या बाहेर निघेल फलंदाज सागर. मिसकम्युनिकेशन, संवाद क्रिकेटमध्ये तुम्हाला महत्वाचाच असतो. इथनं संवाद झाला नाही, टप्पा सागर बाद झालात रनआउटच्या स्वरूपात. कारण आपण चेक करूयात, शंका जी आहे ती शंका आपण दूर करू की एक्झॅक्टली कोण बाद झालाय.
जरूर जेव्हा बॉल खेळला गेला विनायक पाटीलनं तेव्हा थोडेसे पुढे आले, अंपायर्सकडे ते पाहत राहिले, परंतु क्रॉस झाली का नाही, स्ट्राईक क्रॉस झाली का नाही ती आपण बघूयात की विनायक बाद झालाय की सागर बाद झालाय, एक्झॅक्टली तुम्हाला सांगितलं जाईल. थर्ड अंपायर या ठिकाणी या, थर्ड अंपायर आमचे तिसरे पंच ऑफिशियल्स, तुम्ही या चेक करूयात आपण की नक्की बाद कोण झालाय, सागर की विनायक. क्रुशियल मुवमेंटवरती आहे, कारण विनायक पाटीलची विकेट राहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे टीम अटाळीसाठी, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं पीसीसाठी. कोणत्या टीमवरती अन्याय नको त्या अनुमानाने आपण पाहूयात की या बॉलवरती नक्की घडलं काय, बाद असेल विनायक की बाद असेल सागर. दरम्यान जे चांगलं घडलंय बाजूने पेशेच्या, कारण एखादी विकेट तरी मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु कोण जाईल त्याची शहानिशा आम्ही या ठिकाणी करत आहोत. लक्ष्य चषक 2025 तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून खरं तर जे बघत आहेत त्यांचे अधिक स्वागत. म्हणजेच या ठिकाणी सागर साहेब आहे, विनायक पाटील बाद झालाय, क्रॉस झाली नाही ती म्हणजेच दोघांची स्ट्राईक म्हणजे बाद होईल विनायक पाटील. स्वप्नील केने कोंढेरीवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते या ठिकाणी आल्यात, त्यांना विनंती करेन की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. तसेच विजयजी घरत जे किरवली गावावरून बिलॉंग करतात ते या ठिकाणी आले, त्यांचंही आपण करूया स्वागत. एका क्षणाला असं वाटलं की विनायक पाटील सेफ आहेत की काय, कारण आमच्या समोर जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी अपोजिट आहे. जर सरळ असतं तर आम्हाला एक्झॅक्टली समजतं की क्रॉस, कधी कधी या गोष्टीचा अनुमान लावणं सोपं होतं, कारण लेग ब्रेक ऑफ ब्रेक लेग स्टम्पच्या बाहेर की ऑफ स्टम्पच्या बाहेर. स्वप्नील केने कोंढेरी, दर्शन केने कोंढेरी आणि तेजस गायकर आणि निलेश गायकर हे सध्या या स्पर्धेचा आनंद घेतात. वेलकम, या तुम्ही व्यासपीठावरती, तुमचं सहर्ष स्वागत. खुलवटापाचा बॉल अगदी बचावात्मक हा फटका, बॅट अगदी समोर ठेवत असताना बॉल समोर होता ऑफ समोरती, हलक्या पद्धतीने बॉटम हँडच्या वापराने बॉलला समोर पुश केलं गेलं. या एका सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते. रोहित आलाय नवीन बॅट्समन, पहिला चेंडू त्याच्यासमोर डॉट आला पियुषचा. आतापर्यंतच्या या ओव्हरमध्ये 3 बॉल फेकून झालेले आहेत. एक विकेट रनआउटची आली जिथे परतला विनायक पाटील. पुन्हा एकदा कट केला चेंडूला डीपमध्ये, फिल्डर स्वीपर कव्हरच्या दरम्यान येतात वेगाने, बाउंड्रीलाईन लगत बॉलची अडवणूक झाली आहे. पुन्हा 2 धावा मिळतील आता, या 2 धावा सागरच्या खात्यामध्ये. विनायक पाटील बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी आहे ना, ती जिम्मेदारी आता जास्त आली आहे सागरवरती, कारण विनायक पाटील सुरुवातीला आर्यन बाद झाले, विनायक पाटील दुसरा फलंदाज बाद झाला, जी सफलता मिळाली पियुषला, विकेट किपरने चांगलं कार्य केलं. या सध्या खेळीला पुढे नेण्यासाठी एक जी पार्टनरशिप असते ना महत्त्वाची, ती पार्टनरशिप आता बनणं खूप गरजेची राहिली आहे, कारण अट्टाळी संघ मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्यासमोर चांगले बॉल येतात. लेंथवरती बॉल पडला विकेट किपरच्या खरं तर भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला टीम पीसीच्या माध्यमातून आदित्य, त्याने बॉलला अडवलं गेलं, खाली बॉल होता, जोर त्याने त्या बॉलला फील्ड केलं गेलं. पियुषचा वेग होता त्या बॉलवरती. आतापर्यंत 5 बॉल या ओव्हरमधले समाप्त झालेत आणि 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा, म्हणजे प्रोडक्टिव्ह ओव्हर या ठिकाणी टाकत असताना पियुष तुम्हाला पाहायला मिळतो टीम पीसीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉल आला फिल्डरच्या हातामध्ये, फेकला गेला पियुषकडे, पण तो तेवढ्यात पोहोचला होता बॅट्समन. याचा अर्थ की सेफ या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली गेली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळीमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळतात, त्या म्हणजे टीमच्या टोटलमध्ये 25. सध्या तरी हा खरं तर बॅनर तुमच्या समोर आहे. प्रियांशी सुधाकर पाटील, तिचाच वाढदिवस, त्या चिमुकळीला या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या या 2025 मध्ये तिचं आयुष्य प्रफुल्लित व्हावं, तिच्या येणाऱ्या खरं तर ज्या लहानपणीच्या ज्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे लहानपणीच्या आठवणी त्या तिच्या वडिलांनी सांभाळून ठेवल्यात, आणि तिच्या वडिलांचा हा खरं तर आमच्यापर्यंत पोचलेला मॅसेज होता की आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. सो त्यांच्या ज्या वाढदिवसाच्या या चिमुकलीला आपण छोट्याशा शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत, त्या लाख मोलाच्या आहेत, आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या शुभेच्छा म्हणजेच तिला मिळणारा आशीर्वाद, आणि तो आशीर्वाद आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. पुन्हा एकदा प्रियांशीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. भावेशला आता मैदानाच्या आतमध्ये म्हटलं गेलं तर
या इनिंग मध्ये फ्रेश बॉलर आता चौथा यूज केला जातोय. खाली राहणारा बॉल पडल्यानंतर खालीच राहिला, स्किड झाला बॉल. समोर एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा कधी कधी चोरावा लागतात. तीच ही धाव चोरली, विकेट किपर बीट झाला. बॅट्समनला टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिला. बाईची धाव. जरूर यस, इशारा करा म्हणजे आमच्या स्कोररला थोडं सोपं पडेल. कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज आहे. जर एखाद्या खेळाडूच्या अकाउंटवरती एक्स्ट्रा धाव जर गेली तर कदाचित वेगळं होऊ शकतं. टीम बाईच्या स्वरूपाने सिंगल म्हणजे 26 धावा टीमच्या टोटलमध्ये. पहिलीच धाव भावेशच्या विरोधात बाईची बनली गेली आहे. 26 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. आतापर्यंत मोठे फटके आले नाहीत या इनिंगमध्ये. ताकदीचा वापर केला गेलाय. ऑन साईडला बिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मिड विकेटच्या फिल्डरच्या हातामध्ये. इथनं विकेट पडेल तिसरी. परतेल मैदानाच्या बाहेर रोहित. खरं तर यार मिळाले गेल्यात, अर्थातच मित्रासारखे पाठीराखे मिळाले गेलेत. जय जोटिंग देवरुंग टीमचे हे सर्व खेळाडू आणि त्यांना सुद्धा दिलदार व्यक्तिमत्व मिळाला गेलं, तो म्हणजे श्यामशेठ दळवी. आणि त्यांच्याच या नंदीच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रेम जसं क्रिकेटवरती भरपूर आहे, त्याचं नावही प्रेम, परंतु आता त्याचं प्रेम या ठिकाणी दाखवावं लागेल कारण खेळपट्टीवरती धावा बनत नाहीयेत. प्रेमसाठी हा बॉल थोडासा पुढे ठेवण्यात आला. ऑफसमवरती वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. 22 सक्सेसफुल झाला. या ओव्हरमध्ये विकेट नंतरचा हा डॉट बॉल. पहिली धाव बाईची आली. म्हणजे त्याच्यासमोर खेळत असताना बॅटच्या साह्याने 3 बॉलवरती जी पहिली सिंगल आली आहे ती बॅटच्या साह्याने आली नाही, बाईची सिंगल आली. आतापर्यंत ज्या धावसंख्या होत्या ना त्या अगदी कंट्रोल झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. विनयसाठी जे पारितोषिक होतं ते पारितोषिक आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्स करत आहोत. केतनजी बजागे आणि आमचे विजू दादा यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक. आणि केतनजी बजागे यांच्या माध्यमातून प्रियांशी जी आहे चिमुकली तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून सुद्धा येतात. स्वप्नील केने उर्फ आगाभाई यांचं या ठिकाणी आगमन. खरं तर आमच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे बॅटने एक धाव आली आहे. बॅट यस ओके. धावा 27. मागे खेळण्याचा प्रयत्न, एक आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्वतः थोडेसे खाली पडले. फटका खेळण्यासाठी स्वीपचा अंदाज होता परंतु खाली आले. विकेट इथनं अशी स्ट्राईक रोटेड आहे का नाही ते आपण पाहावं लागेल कारण आकाश अंपायर 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेला, तो विकेट किपर एंडला डायरेक्टली आला, कलेक्ट झाला तर ती स्ट्राईक रोटेडही नाही आणि बॅट्समन आउटही नाहीये. हा नियम आहे कारण दोन्ही साईडनं स्ट्राईक क्रॉस करणं या स्पर्धेचा नियम आहे. सो तो बॅटर बाद नसेल. तेच आम्ही म्हणणार होतो की या असोसिएशनचा तो नियम आहे की स्ट्राईक जर रोटेट झाली किंवा फिल्डर कडून विकेट किपरकडे डायरेक्टली बॉल हातामध्ये आला आणि तो फिल्डर पुढे ऑलरेडी गेला असेल, नॉन स्ट्रायकिंग वरती असो की स्ट्रायकिंग वरती असो, तर तो बॅट्समन बाद नाही असा या असोसिएशनचा नियम आहे. सो दोन्ही साईडने स्ट्राईक ही क्रॉस झाली पाहिजे, सोडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जो बॅट्समन बाद झालाय तो बाद नसेल. कारण नियम रूल आम्ही या स्पर्धेचे तोडू शकत नाही. बॅट्समनला यावं लागेल.
पहा या असोसिएशनचा नियम आम्ही तुमच्या स्ट्रगल सुरू आहे. शेवटचा बॉल होता, पडल्यानंतर खाली राहिला, पुढे टाकण्यात आला होता. ऑफस्टमच्या आताही बाहेर, ही चपलाही पाहायला मिळाली भावेशची. षटक समाप्त झालं. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 29. ज्या ठिकाणी बॅटिंग करतोय संघ आटाळी. खरं तर आटाळी हा एक कोलीवाडा आहे. आपण जर त्या विभागामध्ये जाल तर आंबिवली या ठिकाणाहून क्रॉस वॉल तर आटाली गाव लागतो. आणि आटाली गावाची खरं तर एक विशेषता आहे की त्या गावामध्ये जरूर तुम्ही गेलात ना की तुम्हाला असं वाटेल की कोळी एरियामध्ये आलात. खरं तर त्यांच्या गावालाच आटाली कोळीवाडा म्हटलं जातं. अगदी सुंदर अशी खाडी, त्या खाडीच्या बाजूला त्यांचं क्रीडांगण. आणि दरवर्षी अटालीकर चषक हा असतो आणि त्या चषकामध्ये आम्हाला इन्व्हिटेशन असतं. त्या विभागामध्ये विश्वास केने जास्तीत जास्त समालोचन करत असतात आणि ते गाव ताडीसाठी फेमस आहे. त्याच्यामुळे ह्या विशेषता आहेत त्या गावाच्या. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29. पहिल्या बॉलवरती बाई झाली, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल डॉट, त्यानंतर 2 वेळा सिंगल आल्या आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल आलाय. त्याच्यामुळे ओव्हर कंप्लीट झाली आहे. 2 सिंगल आल्यात. जी आपण विकेट ग्राह्य धरत होतो तिथे एक आली सिंगल, तोही बॉल काउंट केलाय आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉल, त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. तुमचा 12th मॅन या ठिकाणी आहे, त्यांनी बॉल काउंट केलेत. सो ओव्हर संपली आहे. पहा मॅच थांबू नका कारण ऑलरेडी आपण आजचे सामने उशिरा चालू केलं. त्याच्यामुळे प्लीज कोऑपरेट करा टीम आटाळी. शेवटच्या ओव्हरमध्ये आला पियुष, ज्याने क्रमांक 3 षटक हाताळलं. ज्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. टीमची धावसंख्या 29. आतापर्यंत विकेटही जास्त गेली नाहीत परंतु धावाही जास्त बनल्या नाहीत टीम आटाळीच्या. लेफ्ट आर्म बॉलर समोर खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सला गेला बॉल. डीपमध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी क्रॅम्प आलाय कदाचित पायाला. बॅटर त्या ठिकाणी थांबलाय, दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय परंतु इथं फलंदाज होईल क्रॅम्प आलाय. जरा पाहायचं आहे त्या ठिकाणी. अशा गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये. क्रॅम्प येणं, क्रिकेटमध्ये अचानक जेव्हा तुमचा क्रॅम्प येतो तेव्हा तुम्हाला पाय उचलता येत नाही. तेच समीकरण तुम्ही पाहिलं जिथे फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलवरती सिंगल आणि त्याच्यावरती विकेट रनआउटची. टीमची धावसंख्या 30. आफ्टर लंच ब्रेक, डिनर ब्रेक नंतर तुम्हाला पाहायला मिळतील समीर ठाकरे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये खरं तर ते क्रिकेटला हायलाईट करत असतात. मग त्यांच्या समोर किंवा त्यांच्या समवेत अजय घरत सर आणि सिद्दीक भाबे असले तर ती जुगलबंदी खूपच रंगते. कालच्या दिवसामध्ये खरं तर भालगाव प्रीमियर लीग आमच्या विनंतीला मान देऊन ते त्या स्पर्धेमध्ये आले. त्या स्पर्धेमध्ये मोनिश पाटील आणि समीर ठाकरे ही जुगलबंदी खूप चांगली रंगली. आता ते जरूर येतील या नंतरच्या टर्नमध्ये. परंतु या ठिकाणी मॅचला टर्न करण्यासाठी मोठा फटका हवा होता. तो खेळण्याचा प्रयत्नही केला. कव्हर्सला बॉल गेला, तिथे सिंगल मिळाली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण इंटर होईल? इंटर झालाय फलंदाज अभिषेक. सुंदर स्पर्धा. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस सरला पहिली रात्र. पहिल्या रात्रीमध्ये हा सामना तुम्ही पाहतात. गावदेवी पिसे त्यांच्या विरोधात टीम बोरशादेव अटाळी. पहिल्या बॉलवरती मिळतीये सिंगल, एक रनआउटची विकेट मिळाली. अभिषेक गेल्या क्रमांक 6 वरती. धावसंख्या 30 आहेत. एखादा मोठा फटका जेव्हा येईल ना स्कोर कार्ड पुढे जाईल. परंतु तो मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आर्यन बाद झाला, सागर बाद झाला, विनायक पाटील लवकर बाद झाला, रोहिती बाद झाला, ज्याने एका धावसंख्येचं योगदान दिलं. आणि आता
अभिषेक आणि सागर ही जोडी उर्वरित आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती सागर, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. बहुत तयार, मागे खेळण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. थोडासा पुढे येऊन मागे खेळण्याचा प्रयत्न, डोक्यावरती लागलाय कदाचित, कारण बॅटचा साऊंड होता तो, कारण डोक्यावरती कदाचित लागला असावा. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये सुद्धा अनसक्सेसफुल झाला. सागरला मिळती सिंगल लेग बायची आली सागरच्या खात्यामध्ये नव्हे तर टीमच्या टोटलमध्ये ती संख्या ऍड करतोय. धावा झाल्या 33. 5 ओव्हरची मॅच होती. या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्त धावा बनल्या नाहीत. यावेळेला बॉल मागे चालला, शॉट थॉटमॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस झालाय. जसा मिस केला फटका मागच्या बॉलवरती सागरने, तसा हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. अजून एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 32. सध्या अल्पेश गायकवाड यांचं आपण कौतुक करू की नाईट रजनी असो की डे रजनी, त्यांची स्कोरिंगची लेखणी सुंदर असते. कदाचित ते जर लेखणी करते ना तर त्या लेखणीला त्यांना अवॉर्ड सुद्धा मिळतात, कारण त्यांची हँडरायटिंग खूप सुंदर आहे. त्या हँडरायटिंगवरती आम्हाला इझी जातं कोणता खेळाडू खेळते. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि या दुसरीच्या नादामध्ये फलंदाज कोणता बाद होईल ते अंपायर्स आम्हाला सांगतील. जरूर स्ट्राईकवरती जो फलंदाज धाव पूर्ण करण्याच्या अनुषंगाने गेला होता तो फलंदाज होईल बाद, म्हणजेच परतेल मैदानाच्या बाहेर सागर. पूर्णपणे इनिंगमध्ये म्हणजेच ऑल ओव्हर जर इनिंग आपण पाहिली ना तर फक्त 2 मोठे फटके लागलात. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करूच दिला नाही, कारण जयेश शेलारचं पहिलं षटक 10 धावेचं, मानवचं षटक तुम्ही पाहिलं 11 धावेचं. 2 जे पॉवर प्लेची षटकं होती ना त्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार आल्या. त्यानंतर पियुषने चांगली बॉलिंग केली, भावेश, आणि आता नंतर 5व्या षटकामध्ये पियुषच त्या धावसंख्या अजून कंट्रोल करतोय. एखादा मोठा फटका जिथे फायटिंग स्कोर उभा राहावा, जिथे फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचावा अटाली संघ. आता रवी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बॉल उर्वरित आहेत ते म्हणजेच 2. रवीसाठी हा बॉल सुपर्ब होता, सुपर्ब डिलिव्हरी, आणि अंपायर्स त्या ठिकाणी सांगत असताना लेग बिफोरच्या स्वरूपात, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात इथं फलंदाज होईल बाद. जसा रवी आला तसा परतील मैदानाच्या बाहेर. भावेशनेही तशीच बॉलिंग केली. भावेशने षटक खूप चांगलं हाताळलं गेलं. जास्त सुरुवातीला गडी गमावले नव्हते, परंतु जी बॉलिंग ऑर्डर होती ना ती बॉलिंग ऑर्डर भेदकतेची होती. त्या भेदकतेवरती स्वार होऊन बॉलर बघितले, परंतु तिच्यावरती पलटवार झाला नाही. त्या अनुमानाने अटाळी संघाचा स्कोर कार्ड सध्या तरी तुम्ही पाहता 33 धावा टीमच्या टोटलमध्ये. आणि शेवटचा बॉल या ठिकाणी फेस करावा लागेल फलंदाज ओमकारला. 8व्या क्रमांकावरती तो गेला. याच्या अगोदर लेफ्ट आर्म बॅट्समन तो बाद झाला. पहिलाच बॉल फेस करत असताना आता शेवटचा बॉल इथं फेस करायचा आहे, तोही विकेट मिळेल. लागोपाठची दुसरी इनिंग संपेल पहिली. 33 धावा फक्त बनवल्या गेल्यात बॅटिंग करत असताना अटाळी संघाने, आणि 34 धावसंख्येचं टार्गेट बनवावं लागेल आई गावदेवी पीसी टीमला. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल धनेश इलेव्हन कुकसे. सो कुकसे टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी येत आहेत. सो आपण करूयात नाणेफेकीचा कौल संपन्न. मी विनंती करेन किरिवली गावचे उत्कृष्ट समालोचक विजू दादा आणि त्यांच्या समवेत आमचे जे पाहुणे आहेत केतनजी बजागे साहेब यांना आपण विनंती करूयात की तुम्ही दोन्ही मान्यवर या ठिकाणी या. तुमचे शुभ असते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न करू. धनेश इलेव्हन कुकसे आणि जय जोटिंगदेव देवरुंग या 2 टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर एकाच जंगलातले हे 2 वाघ रणधुरंदर खेळाडू दोन्ही टीमकडे आहेत. दोन्ही टीमकडे तेवढंच पोटेन्शियल, दोन्ही टीमकडे तेवढीच कॅपॅसिटी, आणि दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात या चरणावरती आल्यात, ज्या चरणावरती एक प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळेल. नाण्याच्या 2 बाजू आहेत. लक्ष्य चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला जय झोटिंगदेव देवरुंग असा नाण्याचा स्वरूप आहे. सो आपण करूया त्या ठिकाणी टॉस. विजयदादाचे शुभ असे आपण करत आहोत टॉस. कॉइन स्पिन केला गेलाय.
लक्ष्य चषक 2024 आणि कॉल लागलाय तो म्हणजे जय जोटिंग देवरुंग या टीमच्या बाजूने. मान्यवरांना विनंती करतोय की तुमचे खूप आभार, या ठिकाणी तुम्ही आलात, टॉस बॉक्समध्ये तुमची उपस्थिती पाहायला मिळाली. थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. खरं तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपल्या समवेत आहेत ज्युनियर आकाश. आकाश, टॉस जिंकलाय, 5 ओव्हरची मॅच, तुमचीच ही स्पर्धा, तुमचंच हे आयोजन, तुमच्या आयोजनामध्ये तुम्ही खेळत आहे, टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? पेंडिंग डिसिजन ठेवलाय म्हटलं गेलं तर पुढचं काही विचारायलाच नको. आयोजन त्यांचं आहे म्हटलं गेलं तर त्यांना आयोजनाबद्दल पण विचारू शकत नाही, परंतु आयोजन खूप देखणं केलंय. 4 दिवसाच्या या कालावधीमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये या विभागामध्ये प्रथमतः 5 ओव्हरच्या मॅचेस आपण रेग्युलरली खेळवत आहोत. त्याच्यामुळे फिल्डिंग करण्याचा नियम घेतला गेला. डिसिजन थोडासा उशीर आला, हरकत नाहीये, परंतु फिल्डिंग घेण्यामागचं काय कारण? काय नाही, चेसिंगला सोपं पडलं. आता तुमच्या टीममध्ये भावेश म्हटलं गेलं तर दोन्ही बाजूने त्याची खरं तर तुम्हाला गरज भासेल. आणि ज्या सिच्युएशनला भावेश या टीममध्ये एंटर झालाय, खरं तर त्या सिच्युएशनला भावेशचं येणं म्हणजेच तुमच्यामध्ये हर्षाचं वातावरण आहे. आता फिल्डिंग घेण्याचा निर्णय केलाय धनेश 11 कुकसे. माहीत आहे त्या टीमकडे खरं तर खूप रणधुरंदर खेळाडू आहेत. माहीत असेल पहिली मॅच त्यांनी त्यांच्या कामगिरीच्या जोरावरती जिंकली. या मॅचमध्ये कोण टार्गेट असेल? सुरुवातीला कोणाला तुम्ही बॉलिंग करत असताना टार्गेट कराल? बबलू आहे, अजून 2-3 प्लेयर आहेत. बबलू पाटील आज 74 धावा इंडिव्हिज्युअल दुसऱ्या क्रीडांगणावरती बनवल्या आणि मागच्या मॅचमध्ये त्यांनी 22 धावा बनवल्यात. बबलू सोडून लवकर कोणाला टार्गेट कराल? बबलू जर सोडला तर कोण आहे? नाही, कोण खेळतात ते? तुमची स्पर्धा आहे, तुमची स्पर्धा भरवत असताना किती अडचणी आलीत आणि त्या अडचणींना तुम्ही कसे सामोरे गेलात? काय नाही, श्याम शेठ आहे तो पण आम्ही. येस, श्याम शेडात म्हटलं गेलं तर काय ना, सुंदर ओपिनियन. खरं तर ज्युनियर आकाश जास्त बोलत नाही, परंतु या ठिकाणी त्यांचं चांगलं ओपिनियन. आपले धनेश 11 कुकसे टीमचे कॅप्टन सध्या तरी कॉलवर बोलत आहेत. त्यांचा कॉल संपला की आपण त्यांना प्रश्न विचारूयात. बॅटिंग आले आता वाट्याला. बबलू पाटीलचा चांगला खेळ राहिला, परंतु या हंगामामध्ये कधी जय जोटिंग देवरुंग टीम समोर तुमची फाईट झाली आहे का? नाही झाली. ही आमची फर्स्ट मॅच आहे आणि आमची टीम अर्धी टीम तिकडे गेला, टोल नाक्यावर मॅच आहे. ती जर इथे आली तर आम्ही खूप चांगली फाईट करू यांच्याशी. मग आता काय आशा अपेक्षा आहे? तो संघ इकडे येईल की तिकडेच राहील? इकडे येईल तो. तिकडे मॅच त्यावेळी आता जिंकला आहे आणि ते इकडेच येतात. म्हणजे ते आले तर सामना रफ अँड टफ होईल, ते नाही आले तर थोडंसं चिंतेचं वातावरण होईल, परंतु हरकत नाही आहे. आता वाट्याला बॅटिंग आली आहे, काय टार्गेटमध्ये माइंडमध्ये आकडा सेट केला का किती धावा बनवणार? 5 ओव्हरची मॅच आहे तर आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता? श्यामशेठ दळवी यांचा वेगाचा बादशाह लक्ष्य याच्या नावाने ही स्पर्धा ठेवली गेली आहे. या स्पर्धेचं मूळ स्वरूप तुला कसं वाटलं आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुला किती आनंद झाला? खूप छान स्पर्धा आहे आणि नाईटला खेळायला सुद्धा मजा येते. आणि आता सर्व इकडे एकच चालू आहे, नाथ फक्त बैलगाडा शर्यती. हां, आणि आम्ही नेहमी म्हणत असतो ना की मुलीचा पदर नाही तर बैलाचा कासरा स्पर्धाचं कालीज लागतं. त्याच्यामुळे नक्कीच नंदीच्या नावाने ही स्पर्धा. आम्ही टॉस बॉक्समधून न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की जय जोटिंग देवरुंग टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला करताना बॅटिंग पाहायला मिळेल धनेश 11 कुकसे. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे आणि सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात करतायत आमचे साथी समालोचक. करूयात आपण कॉमेंट बॉक्समध्ये चेंजेस येतील तुमच्यासमोर. समीर ठाकरे सर, धन्यवाद. अल्पेश केने यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच भागेश. पुन्हा आता आपण पाहतोय आफ्टर डिनर, जेवणानंतर बरेचसे प्रेक्षक पुन्हा जोडले गेलेत आपल्यासोबत. मध्यरात्रीमध्ये आपण आहोत, 12 होऊन गेलेत आणि तरी क्रिकेटचे वेडे, क्रिकेटचे चाहते अजूनही मैदानावर क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, बिहाइंड विकेट बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक धाव पळून पूर्ण करण्यात आली. 34 टार्गेट येथे पूर्ण करायचं, परंतु आटालीकडे बॉलिंग युनिट, बॉलिंग अटॅक फार सुंदर आहे. जगदिल मागच्या सामन्यामध्ये त्यानं कमाल केली होती जानूस्पोर्ट इटालीच्या विरोधात खेळत असताना. आणि एका बाजूला तुम्ही पाहतात गावदेवी पीसीचे सर्व यंगस्टर्स, आदित्य आणि विनायक. विनय आहे, स्ट्राईक एंडला विनय असेल. यावेळेला पंच केलेला समोर आणि मिड ऑनचा फिल्डर बरोबर सरळ रेषेमध्ये आला, झेल त्यानं पकडली. पहिला खेळाडू बाद होणार, पीसे संघाचा विनय बाद.
विजय आणि पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना आपण चर्चा तीच करत होतो की बॉलिंग अटॅक फार चांगला आहे आणि सध्या पहिली विकेट जगदील या ठिकाणी प्राप्त करत असताना लो स्कोरिंग ज्या वेळेला तुम्ही डिफेंड करता त्यावेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी ॲक्युरसी बॉलिंग मध्ये दाखवणं गरजेचे असते आणि ॲक्युरसी दाखवत असताना जगदील बाउंड्री लाईनवरचा जो पडदा आहे प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तो सोडून बसा. पुन्हा VIP डाईचं दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय. विजय घरत आणि केतन बजागे या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात, आपले शतशः आभार व्यक्त करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड विकेट ना बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे, चांगला फटका, पॉवर प्ले सुरू आहे. गॅप शोधणं गरजेचं आणि गॅप शोधलाय. सुपर टायमिंग, प्लेसमेंट आणि बॉल सरळ निघून जातोय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. क्लासिकल चौकार. मॅक्सिमम रिझल्ट पॉइंटला बीट करत असताना बॉल सरळ निघून गेला. 4 धावांकरिता हा चौकार. साहिल पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार तुम्हाला बघायला मिळाला. लगातार 2 चौकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइस साहिलला दिला जाणार. जागा बनवली आहे, स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करत असताना हा देखील चेंडू पाठवलाय. लगातारचा दुसरा चौकार आणि प्रियांशी सुधाकर पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइस साहिल पाटीलने जिंकलाय. लगातार 2 चौकार या ठिकाणी बघायला मिळाले. ग्रेट स्टार्ट फॉर द बॅटर साहिल. पुन्हा एकदा थोडस मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला प्रॉपर टायमिंग इथे झाले नाही. एकच धाव तिथे मिळेल आणि पंचांचा बाईचा इशारा आला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 10. दुहेरी अंकामध्ये धावफलकानं आता प्रवेश केलाय. टार्गेट तेवढं मोठं नाही आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आपण पाहतोय की विनय लवकर बाद झाला, परंतु साहिल पाटीलवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. 2 लगातारचे चौकार आले. असं वाटत होतं की पहिल्या ओव्हरमध्ये जगदील दबाव बनवणार का फलंदाजांवरती. सुरुवात त्याने चांगली केली होती, परंतु बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती साहिल आल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय की मोमेंटम गावदेवी पिसे संघाच्या बाजूने आलं. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. फार मोठी स्पर्धा तुम्हाला आज या विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये बघायला मिळाली आहे. जय जोटिंग देवरुंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. लक्ष 7721 लक्ष 7721 चषक तुम्ही पाहतायत. पुढे आलाय, स्टेप आउट होत असताना ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बॅटचा फ्लो चांगला होता आणि बॉटम हँड मध्ये चांगली पॉवर आहे ते त्यानं दाखवलं. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला, ओव्हर पिच बॉलला बनवला आणि पुन्हा गोलंदाजाच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा स्ट्रेटिश उभा होता. बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू आला. एकच धाव घेण्याची वेळ साहिल पाटीलकडे होती आणि ह्या एका धावेने धावसंख्या 11 वरती. लेफ्ट आर्मर आहे आदित्य समोर, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं, फलंदाजाला पूर्णपणे फॉलो केलेला आणि डॉट बॉल. रवी गोलंदाजी करतोय. रवीनं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल हाताळला होता. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा, विकेटचं पतन. आदित्य यावेळेला होणार बाद आणि धक्का लागतोय तो दुसरा गावदेवी पिसे संघाला. केतन बजागे यांच्याकडून कॉमेंट्री पॅनलसाठी आता
टीप आलेली आहे, बक्षीस नाही म्हणणार. थँक्यू सो मच. संपूर्ण समालोचन कक्षाकडनं आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो. अकरा धावा धावफलकावरती आणि या ठिकाणी आपण पाहतोय रवीला सफलता मिळाली. मानव म्हात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतो. असे विकेट्स तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू देणं गरजेचे. लवकर खेळाडूला बाद केलं तरच तुम्ही या मॅच मध्ये पलटवार कराल, अथवा श्री गजानन डेव्हलपर्स आटाली संघासाठी हा सामना कठीण होणार आहे. यावेळेला चांगला बॉल, दबाव बनवण्याचा प्रयत्न आता पुन्हा फलंदाजांवरती केला जातोय. कमालीची गोलंदाजी रवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. लेफ्ट आर्मर आहे, पुढे बॉल पोहोचवतोय. असं वाटलं होतं की शॉर्ट रनवे आहे, परंतु खांद्याचा चांगला वापर त्याचा पाहायला मिळाला. यावेळेला हाफ ट्रॅकर, अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला चांगला फिरवला आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग बाहेर. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. इट्स अ 4 ओव्हर 6. चौकार आहे की षटकार आहे? इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. यू सिक्सर. हा षटकार या ठिकाणी बघायला मिळाला. यस डीजे. रिप्ले, किती फोर्स होता फटक्यामध्ये, थोडासा शफल झाला आणि सरळ बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर भिरकावून दिलेला मानवच्या बॅटमधून मेगा सिक्सर. आणि ह्या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अर्धा रस्ता पूर्ण केलेला आहे गावदेवी पिसे संघानं. 34 लक्ष्याचा पाठलाग करत असताना 17 धावा. अवघं दुसरं षटक या वेळेला सुरू आहे. आणि थोडासा खरं तर आपण विचार केला तर बॅटरना स्ट्रोक क्रिएट केला, मागे गेला, तेवढा अकुट टप्प्याचा बॉल नव्हता. यावेळेला बघा डिफेन्सिव्ह फटका, सेन्सिबल क्रिकेट. चांगला बॉल होता पुढच्या लेंथवर आणि चांगली लाईन होती, त्याला सन्मान दिला आणि 1 धाव पूर्ण केली. या 2 षटकांचा खेळ आता इथे समाप्त झालेला आहे. पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा पूर्ण करण्यात आल्या. धावांचा पाठलाग करत असताना 18. 2 षटकांचा खेळ समाप्त. 18ला 2 गडी बाद. चेसिंग अ टार्गेट ऑफ 34 रन्स. आता समीकरण बदललेलं आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची आता इथून गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. भागेश म्हात्रे आपण संपर्क साधायचा. भागेश म्हात्रेचे फार मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स, जवळजवळ मला वाटतं की भागेश भाल गावाचा नसून 70% मी म्हणेल देवरुंग गावचा आहे. फार प्रचंड त्याचा फॅन फॉलोअर या विभागामध्ये बघायला मिळाला. जगदील, तीसरे ओवर का अब खेल यहाँ पर शुरू होता हुआ. जगदील को कंटिन्यू रखा गया. हालांकि पहले ओवर में 10 रन खर्च किए थे. हालांकि एक सफलता दिलाई थी, लेकिन यहाँ से एक्यूरेसी दिखानी होगी जगदील को यदि इस मुकाबले में वापसी करनी है. सामना करेंगे बल्लेबाज मानव. एक बड़ा छक्का उनके बल्ले से देखने को मिला. इस बार स्लॉग हिट लगाना चाहते थे, ऑप्शन के बाहर ये गेंद देखने को मिली, लेकिन 1 रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज. अंपायर का लेग बाइक का इशारा आता हुआ और 1 रन की मदद से टीम की टोटल आगे बढ़ती हुई 19 पर. हालांकि पेपर पर ये जो समीकरण है काफी नजदीक दिखता हुआ गावदेवी पीसे टीम के लिए, क्योंकि 15 रनों की और जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. इस बार हालांकि सोच थी बल्लेबाज की ऑप्शन के बाहर निकलकर स्लॉग हिट लगाना चाहते थे, लेकिन अपने आप को रोक दिया. वहां पर देखा गेंदबाज ऑप्शन के बाहर डालते हैं और हल्के से हाथों से यहाँ पर डिफेंस करते हुए पुश करते हुए बल्लेबाज 1 रन वहां पर पूरे. ये दूसरे राउंड का पहला मुकाबला चलता हुआ. आज काफी एंजॉय किया. कमेंट्री बॉक्स में राहुल भूईर ने हमारे साथ अच्छी कमेंट्री शेयर की. भागेश म्हात्रे जो सुबह के सत्र से इस टूर्नामेंट में जुड़े हुए, इस बार बल्ले का अंदरूनी सिरा लगा था. बैंड विकेट गेंद जाती हुई 1-1 रन भी यदि हर एक गेंद के ऊपर बनाते तो भी यहाँ से जीत हासिल कर सकते, और यही सोच दिख रही है बल्लेबाजों की.
21 रन 21 रन यहाँ पर बने। अच्छी साझेदारी दोनों भी बल्लेबाजों के द्वारा। साहिल पाटिल जिन्होंने 2 चौके लगाए और मानव म्हात्रे के बल्ले से 1 छक्का। जगदील की ये गेंद टिप्पा पड़ने के बाद कहीं ना कहीं बाहर निकलती हुई ये गेंद थी। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा था। वह अतिरिक्त रन्स यहाँ से रोकने होंगे क्योंकि पहले से काफी बड़ा टारगेट आप सेट नहीं कर पाए और इस हालत में आप देख सकते कि एक्स्ट्रा के रन्स खर्च किए जाते हुए जगदील के द्वारा इनको कहीं ना कहीं रोकना होगा। ओ इस बार विद टर्न जाने का प्रयास था लेकिन स्विच हिट के प्रयास में बल्लेबाज वहां पर आउट होते हुए यह करारा झटका गांव डीवीपी से टीम को। प्ले में हालांकि बल्लेबाज की सोच थी ये फिर से लेग ब्रेक डालेंगे लेकिन यहां पर ये देख सकते टप्पा पड़ने के बाद गेंद अंदर आती हुई गूगली देखने को मिली वहां पर जगदील की और सीधा विकेटों के बीच में पाए गए बल्लेबाज LBW के माध्यम से आउट होते हुए बड़ा और एक करारा झटका लगा वहां पर क्योंकि अच्छी साझेदारी दोनों भी बल्लेबाजों के बीच में हो रही थी लेकिन वहां पर ब्रेक थ्रू देने की जरूरत थी और ये जरूरी झटका हालांकि टीम आटाली के लिए। बाईस रन जबकि तीसरे ओवर का खेल चलता हुआ अच्छी रोक लगाई रनों पर यहां पर जगदील ने। फिर एक बार कप्तान ने भरोसा जताया था लेकिन गेंदबाज फिर एक बार इस बार फुल टॉस गेंद थी स्वीप किया वहां पर खड़े खड़े स्क्वायर ऑफ द विकेट। ओ माय गॉड खराब फील्डिंग वहां पर देखने को मिली और गेंद सीधी फरार होती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। गेंद थी और हालांकि फील्डर वहां पर मौजूद थे लेकिन अच्छी फील्डिंग नहीं कर पा रहा। सीधा गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई फिर एक बार बैकफुट पे चले गए। यहां पर भी फंबल होते हुए दोनों भी बल्लेबाज अब यहां से खुश होंगे क्योंकि फील्डर्स का कहीं ना कहीं उन्हें अच्छा साथ मिल रहा है। 2 रन के मदद से टीम की टोटल आगे बढ़ती हुई 28 पर 6 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए और गेंदे बची है 12। 12 बॉल आर रिमेनिंग एंड ओनली 6 रन्स टू विन। चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 6ची गरज। देखना होगा यहां से पेनल्टी मेट ओवर रहेगा। हालांकि बल्लेबाजों के पक्ष में पूरी तरह से ये मैच देखने को मिला। पहले गेंदबाजी करते समय काफी बढ़िया गेंदबाजी थी खासतौर से अजय शिलार पहले ओवर में 10 रन। पावर प्ले में अच्छी शुरुआत थी 2 ओवर में 21 रन जरूर थे लेकिन उसके बाद पीयूष और भावेश क्या गेंदबाजी रही और आखिर में फिर एक बार पीयूष ने कमाल कर दी। 2 ओवर का स्पेल देखने को मिला लेकिन यहां से 12 गेंदों में 6 रन बचाने होंगे। इस बार पलटी स्ट्रोक खेलने की कोशिश थी बल्लेबाज की। ज्यादा टर्न ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई गेंद अंपायर का इशारा था हुआ ये वाइड गेंद। एक्स्ट्रा रन यहां पर जोड़े जाएंगे और 29 के ऊपर टीम की टोटल जा पहुंचे। 5 रनों की जरूरत। क्या मुकाबला इस बार फिनिश। इस बार अच्छा स्ट्रोक बेहतरीन हुक करते हुए गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। यह मैच विनिंग सिक्सर बढ़िया स्ट्रोक देखने को मिला वहां पर बल्लेबाज मानव के बल्ले से यह मैच विनिंग सिक्सर और इसके साथ ही इस मुकाबले को जीत लिया गांव देवीपी से टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम गांव देवीपी से एंड हार्ड लक श्री गजानन डेव्हलपर्स अटाली। तर सामना या ठिकाणी फिनिश झालेला आहे। मॅच जिंकलेले आपण पाहतोय गांव देवीपी से संघानं। खूप खूप अभिनंदन। जवळजवळ 11 चेंडू ठेवत असताना हा भरपूर मोठा विजय त्यांनी मिळवला। दुसरा विजय त्यांनी मिळवला आणि या सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी देणार आहोत। मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू